सेलिब्रिटींच्या आवाजाचा, फोटोंचा विनापरवानगी सर्रास वापर केला जातो. त्याच्या विरोधात अनेक स्टार्सनी कोर्टाचं दारही ठोठावले. पण जेव्हा महिला सेलिब्रिटींच्या फोटोंचा गैरवापर केला जातो तेव्हा हे प्रकरण गंभीर होतं. अशा घटनांच्या विरोधात ऐश्वर्या राय समोर आली आहे. ऐश्वर्याचं नाव, तिचे फोटो, AI जनरेटेड आक्षेपार्ह कंटेंट वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी तिने दिल्ली हायकोर्टाकडे केली आहे. हे सगळं प्रकरण काय आहे बघूया. विश्वसुंदरी, बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय. ऐश्वर्याला तिच्या व्यक्तिमत्व हक्कांसाठी म्हणजेच पर्सनॅलिटी ऍक्टच्या संदर्भात कोर्टाची पायरी चढावी लागली. ऐश्वर्याचं नाव, तिचे फोटोज, AI जनरेटेड आक्षेपार्ह कंटेंट वापरणाऱ्यावर पूर्णपणे बंदी घालावी आणि तिच्या व्यक्तिमत्व हक्कांचं संरक्षण व्हावं अशी विनंती कोर्टासमोर करण्यात आली आहे. खरं तर कोणत्याही परवानगीशिवाय तिचे फोटो काही ब्रँड्सकडनं त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापरले जात होते. तिच्या फोटोंचा गैरवापर केला जात होता. सोबतच तिच्या फोटोंची छेडछाड करत आक्षेपार्ह कंटेंट तयार केला जात होता. या सगळ्याला वैतागून अखेर ऐश्वर्यानं कोर्टात धाव घेतली. ऐश्वर्याने तिच्या व्यक्तिमत्व हक्कांचं संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी उच्च न्यायालयाने ऐश्वर्याच्या व्यक्तिमत्वाचा आणि तिच्या अधिकारांचा गैरवापर करण्याविरोधात निर्देश जारी केले. तसेच ऐश्वर्याच्या व्यक्तिमत्वाचं उल्लंघन करणाऱ्या URL लिंक काढून टाकण्यासाठी निर्देश जारी करणार असल्याचं न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने म्हटलंय. काय आहे पर्सनॅलिटी ऍक्ट? एखाद्या व्यक्तीची ओळख, नाव, प्रतिमांचं अनधिकृत वापरापासून संरक्षण करणं. परवानगीशिवाय त्यांच्या नावाचा, प्रतिमेचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी न करणं. व्यावसायिक वापरासाठी नाव, प्रतिमेचा वापर केल्यास त्यातील नफा संबंधित व्यक्तीला देण्याची तरतूद. भारतात कॉपीराईट कायद्याचे कलम 57 कलाकारांच्या व्यक्तिगत अधिकारांचं संरक्षण करतं. परवानगीशिवाय नाव, प्रतिमेचा वापर हे या कायद्याचं उल्लंघन मानलं जातं. पण ऐश्वर्याप्रमाणेच याआधी काही सेलिब्रिटींनी कोर्टात धाव घेतली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये अभिनेता जॅकी श्रॉफने असाच खटला दाखल केला होता. तर 2023 मध्ये अभिनेता अनिल कपूर यानेही त्याच्या झकास या गाजलेल्या डायलॉग्ससह त्याचं नाव, फोटो, आवाज याचा गैरवापर करण्यास मनाई केली होती. तर त्याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये अमिताभ बच्चन यांनी सुद्धा याच कारणासाठी कोर्टात धाव घेतली होती. आणि आता या सेलिब्रिटींच्या यादीत ऐश्वर्या सुद्धा सामील झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, यामिनी दळवी, ABP माझा, मुंबई.